आज या वडूज या तीर्थक्षेत्रा ठिकाणी कुलस्वामिनी यमाई देवीच्या पायथ्याशी हे पवित्र ठिकाण आहे। या ठिकाणी श्री क्षेत्र वावरेरे हनुमंत महाराज संस्थान येथून आम्ही एक प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। हा जो यज्ञ आहे सहस्त्रचंडी यज्ञ, या यज्ञाचा हेतूच अतिशय शुद्ध आणि पवित्र असा आहे। हे या यज्ञाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। सर्वात महत्त्वाचं विश्व शांती हा या यज्ञाचा प्रमुख हेतू आहे। ही फार मोठी गोष्ट आम्हाला आज या ठिकाणी वाटते। अधिक मास, पुण्य कमावणे या गोष्टी आहेतच, पण त्याचबरोबर जगाचा उद्धार करणे, महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्म जागवणे हा या यज्ञाचा खूप मोठा हेतू आहे। हे आम्हाला अतिशय विशेष वैशिष्ट्य आहे या यज्ञाचं। आणि यासाठी चित्तरंजन शास्त्री खटावकर यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण या यज्ञाच्या निर्मितीसाठी किंवा आयोजनासाठी त्यांनी गेले अनेक दिवस अपार कष्ट घेतलेले आहेत। जागोजागी जाऊन लोकांना जागृत केलेलं आहे। यजमानांसाठी त्यांनी अतिशय नम्रपणे यजमानांना या कार्यक्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे। त्यामुळे अतिशय उत्सुकपणे यजमान जे तयार झालेले आहेत त्यांचेही मी आभार मानते, कारण हे साधं काम नाहीये, हे संपूर्ण विश्वशांतीचं काम आहे, हिंदू धर्माच्या जागृतीचं काम आहे आणि सामाजिक कार्य खूप मोठं आहे। आजकाल आपण गावागावामध्ये, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये हिंदू धर्माचा जो ऱ्हास होत चाललेला आहे ते बघत असताना अशी कार्य जर या ठिकाणी घडत असतील तर ती आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आहेत आणि असंच कार्य अखंड व्हावं अशी मी देवी अंबाबाई यमाई देवी हिला मनपूर्वक प्रार्थना करते। आणि चित्तरंजन शास्त्रींना, ज्यांना आम्ही खूप लहानपणापासून बघत आलेलो आहे, त्यांना मनोमन आशीर्वाद देते। महाराजांचे आशीर्वाद, आई अंबाबाईचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच आणि या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देते। धन्यवाद।